कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चालले माझ्या सखी आणि सख्यानो? अहो गावाला तर नुसता बदा बदा पाऊस आहे, आपल्या ठाण्याला हाय का हो पाऊस? अहो तुम्हाला काय सांगू, अचानक आमच्या घरातल्या पुरुष मंडळीची पार्टी करायची ठरली. अहो चिकन रस्सा, तो पण चुलीवरचा. त्याच्यासाठी इकडं मागच्या चुलीवर भात घातलेला आणि पुढच्या चुलीवर चिकन घातलेलं. काय सांगू नुसतं तुम्हाला. तिकडे एक चूल, इकडे एक चूल. मग एक तिकडे आणि एक इकडे कसं नियोजन? बाबा दक्ष बाबा. घरच्या पुरुष मंडळींचा अचानक प्लॅन ठरला हो, गाव महिला मंडळाला आराम देण्यासाठी. पण ते कसला आराम? ह्यांना चिटकं दे, लोटकं दे, पाणी दे, तूप दे, चटणी दे, मीठ दे. त्यापेक्षा असं वाटत होतं स्वतः चिकन बनवलं असतं, रस्सा बनवला असता, ह्यांना करून घातला असता तर लय बरं झालं असतं. एवढं याप वाढलं. अरे इकडे बघ एकदा, एवढं काय लाजतंय? तरी एवढा अंधार भुडूक होता, लाईटा चालू होत्या, बॅटऱ्या चालू होत्या, सगळ्यांच्या मोबाईलचे फ्लॅश लाईट चालू होते, तरी व्हिडिओ येत नव्हता. त्यात आमचा ओंकार लाजत होता व्हिडिओ समोर. म्हणजे काय, मोठ्या जाऊबाईचा मोठा मुलगा आहे हो. कॅमेरा आला की तो मुंडी खाली घालत होता. आता मला काय कळणं झालं, एवढं मोठं पातेलं भोगुलं घेतलंय कशाला? गाव जेवण घालायचं आहे का काय? कालवण करणार आहे, रस्सा बनवणार आहे का ढळकवणी पाणी करणार आहे? मला काय बाबा खरं वाटना झाले. सारवून काढलं हो मातीनं. पार्टी नाही करत आज. गण्याची देणगी कॅन्सल. गण्या नाही हवेत गारवा असल्यामुळे आणि हवा भरपूर सुटल्यामुळे आमची काय चूल पेटणाच झाले. आता एवढ्या अंगणात घातल्यामुळे हवा तर लागणार. मग आबांनी काय अक्कलची शक्कल लढवली. होतं नव्हतं तेवढं प्लास्टिक जमा केलं. रॉकेल नाही ना, म्हणजे चूल जाळायसाठी. आणि झालं काय, त्या प्लास्टिकचा टिपका बरोबर आबांच्या तळहातावर पडला आणि त्यानं प्लास्टिक आणि आबाच्या तळहाताला चिटकूनच बसलं, बरोबर चमडीला चिटकलं. आता काय खरं नव्हतं, चमडी निघते का काय होते काय कळना झाले. एक तर काय दिसत नव्हतं, चूल पेटत नव्हती. असली आमच्या तरा झालेली, वैताग आलेला. म्हणजे वैताग नव्हता आला, पण सगळी असली ना मग गडबड घोटाळा बघून ना लय भारी मज्जा येत होती. एकदाची चूल पेटली आणि घरात होत्या नव्हत्या तेवढ्या चटणी मिठा तेलाच्या बरण्या सगळ्या बाहेर आणलेल्या, सगळ्या बाहेर. पाण्याच्या कळशी, तांब्या सकट सगळं बाहेर आलेलं. कसली मजा येते ना. आम्ही ना लहानपणी ना असल्या ह्याला ना फिस्ट बोलायचं. फिस्ट म्हणजे बघितले मला विचारत होते बरी आहे का, सांगा की बरी आहे का नाही. लय आजारी असल्यामुळे तुमच्या सगळ्यांची एवढे भारी कमेंट येत होती का आपली माले किती दिवस झाले दिसली नाही, हाय का बरी, काय झाले तिला? तर मालेला अशक्तपणा आणि बीपी हाय झाल्यामुळे ऍडमिट होती. आता ती चांगली आहे, तुम्हाला तर दिसतच आहे. आणि ह्यांचा मसाला बनवून द्यायचा राहिलेला. सांगते काय, सगळं अर्ध काम आतनं मसाला, चटणी, लसूण बिसून सगळं बारीक बाहेर करून दिलेलं होतं. तेव्हा कुठे ह्यांचं आजचं जेवण होतं. आणि आता झालं काय, परत चूल विजली. म्हणजे त्या हवेमुळे परत चूल विजली. आता ती काय पेटतच नव्हती. मग परत सगळं प्लास्टिकच्या पिशव्या गोळा केल्या. आता चालली युद्धाची तयारी चालली आहे. बघू कुठंपर्यंत पेटते आणि आमचं जेवण आम्हाला आज भेटतंय का आज आम्ही उपाशीच झोपतोय काही कळना झाले. आबा तर हातच पकडून बसलेलं. काय बोलते, जेवायला पण बाहेर जाऊ दे सर. लावतोस का? चला तापूस तर. मला काय वाटलेलं हे लोक रस्सा बिस्सा बनवणार आणि परत आतमध्ये येऊन जेवायचं, पण नाही, ह्यांचं तिसरंच प्लॅनिंग की आतमध्ये म्हणजे बाहेर अंगणात जेवायचं. शपथ म्हणलं जाऊ दे, तेवढीच मज्जा येईल. कारण का कितीतरी वर्ष झालं आम्ही अंगणात जेवलेलो नाही. लहानपणी म्हणजे मामाच्या घरी असताना अंगणात असं कुस्कारून खाल्लंय. आणि आता गंमत अशी काय, ह्यांना बनवायचं तर जिरा राईस. बासमती तांदूळ दुकानात आणले, जिरा राईस करायचं, जिरं बिरं सगळं आणलं. आणि भात शिजल्यानंतर ह्यांना आठवलं की जिरं टाकायचं राहिलं. वरनं जिरं टाकली ती. म्हणजे काय, कुठला रेसिपी आहे, काय चाललंय काय? ते जिरं असं वरनं टाकलेलं की असं वाटत होतं किडं तरंगते ती. इकडं रस्ता पण शिजलेला होता. पण आमची माले व्हेजिटेरियन आहे ना. कॅमेरा बघता बघता कसा बघा पदर डोक्यावर घेतला. गुणाची आमची आई. अहो काय मालेसाठी स्पेशल आम्ही ना प्रचिती बाईचं ना आम्ही श्रीखंड आणलेलं. मालेनं मस्तपैकी श्रीखंड चपाती खाल्ली. तोपर्यंत आमचा भात शिजतोय कसली चूल विजली. कर काय टॉर्च दाखव ना ओंकार, त्याची पण दाखव. बिचारी चुला आमची कुठं आत्ता जरा चांगली पेटलेली ना, आत्ताशी कुठं आमच्या रश्याला तवंग यायला लागले. बसले ती बघा वासावरतीच बसले ती. म्हणजे अजून ते शिजायचं पण लांब राहिलं, कट याचा पण लांब राहिला. आणि झाले चटणी मीठ कसलं पडले ते पण माहित नाही. पण वासावरती पोरं रिंगण करून बसले ती. पण बघायला वातावरण असलं जबरदस्त वाटत होतं ना. म्हणजे बाहेर एकदम अंधार बुडूक वाटत होता. कुठं नामोनिशाण म्हणजे जरा पण ही काजवा असतो ना, काजवा चमकलेला पण दिसत होता. एवढा अंधार बुडूक होता. आणि त्याच्यात आमची चूल
हॉटेल भेटलेली आणि त्यात हवा भरपूर. लय वर्षानंतर मी हो आनंद घेणार होते असा बाहेरच्या अंगणामधला. अहो म्हणजे किती म्हणजे आम्ही ना लहानपणी ना पावटा भात, हरभरा भात असले नुसते भात आहे ना, म्हणजे असं रानामध्ये सगळं न्यायचं, हरभरा बिरभरा तिथंच सोलायचा, तिथंच चूल पेटवायची आणि तिथंच खायचं. असल्या भारी भारी लहानपणीच्या आठवणी. जमत तर काय नव्हतं, पण ते गावाला काय नसतं ना, नुसतं त्याल चटणी मीठ आणि लसूण चेचून जरी टाकलं का नाही, कुठलं पण कालवण करा, काही पण करा, अहो नुसतं तोड आहे. 5 स्टारचे पण तोड त्याला आहे. असलं जबरदस्त लागतं ना हिरव्यागार वातावरणामधलं जेवण. आता सगळं बाहेरचं आणून आत ठेवायचं चालेल बघा. ते कसलं वरती जिरं तरंगते असं वाटतं ना किडा आहे. ते भात पण एकदाचा शिजला होता. मला वाटलं ह्यांनी लक्ष दिला नाही, कारापला का काय. एकदाचं त्याला पण कट आला. आमचं मटण शिजलं आणि एवढं मोठं भगुलं होतं आणि तळाला नुसता रस्सा बसलेला. काय ते बाबा, आता हे पिसं कुणाच्या वाटणीला काय येणार मला काय कळणार, पण दिसताना कसलं कडक वाटत होतं. जेवण जेवायचं लांब राहिलं. हे लोक टेस्ट करण्यावालेच फुगले. ते आम्हाला टेस्ट बघू म्हणून सगळ्यांनी एक पीस उचलला आणि आबांना लागलं चटणी मीठ कमी म्हणून परत त्या चटणी मीठ टाकलं आणि परत एक उकळी आणली. अरे एक ठेवलं तिला. हा घे तुला 2. काय ओमकारकडे होतं काढलेली पिसं वाढायचं कंत्राट आणि आमच्या भाऊंकडे होतं रस्सा वाढायचं कंत्राट. आता तुम्हाला सांगितलं महिला मंडळाला आराम द्यायचा होता ना, आराम करण्याच्या नादात डबल काम करून घेतलं. त्यामुळे भाकऱ्या नव्हत्या थापायच्या म्हणून ह्या लोकांनी आणलेलं विकत पाव. आता कुणाला कुठला पीस पाहिजे, काय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, ह्याच्यातच आमचा अर्धा तास टाइमपास गेला. रस पाहिजे, कट पाहिजे, तवंग आली पाहिजे. मोबाईल त्या म्हटलं काय राहिलं यार, काय राहिले दे तुम्हाला ठेव. आज फक्त जेवायचं म्हणून जेवायचं. सगळ्यांच्या वाटणीला 4 पीस आली ती आणि आमच्या पप्पांना काय पण जेवण करू दे, भाकरी लागते. मग पप्पांनी काय केलं सर, रात्रीचं शिळ भाकरी होती तिकडे, ती भाकरी घेतली खायला. जाऊ दे, ती पण रश्याभर चांगली लागली असेल. आता कट वाढायला आलेला आमच्या भाऊंचा नंबर. पाऊस चाल नंतर व्हिडिओ कर बस नुसती सगळ्यांची चावचाव आणि कावकाव. पण काय पण म्हणा, असल्या राड्यातच आहे ना लय भारी मज्जा आली जेवणाची. मला वाटलं चांगलं नाही बनवणार, अहो पण 1 नंबर ह्या लोकांनी रस्सा बनवलेला होता. मला वाटलं राहील कसला, सगळ्यांनी असा कुस्कारून पावाबरोबर वरपून काढला आणि जिरा राईस, ते वरनं टाकलेलं जिऱ्याचा भात पण चांगला लागला. मला अपेक्षा नव्हती की एवढं चांगलं लागल, पण कसली आहे ती बघा. आज महिला मंडळाला आराम द्यायचं म्हणली आणि जेवण सगळी ताटं तिथल्याच्या तिथं ठेवून आहे ना निघून गेली अक्षरशः. मला घासायला लागली भांडी. थांबा आता भांडी घासतो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो.